नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती आज आपण घेऊन आलंय काय आपलं डीएमईआर 2026 बद्दल थोडी अपडेट आपण घेऊन आलाय. ओके, चला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपल्याला जे 2026 मध्ये किती वेकेन्सी आपल्याला भेटणार आहे आणि जे स्टार्टिंगला आपल्याला सॅलरी किती भेटतो आणि आपल्याला किती सुट्ट्या असणार आहे डीएमईआर मध्ये आणि त्याच्यासोबत आपण काय बघणार आहे, सिलेबस कसा असणार आहे आणि आपण स्ट्रॅटेजी पण बघणार आहे जे आपले येणारे एक्झाम साठी डीएमईआर 2026 साठी. त्याच्यासोबत अजून काय बघायचं आपल्याला, जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्या एक्झाम साठी. ओके, चला हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली बघणार आहे. आपल्या व्हिडिओचं थंबनेल काय, डीएमईआर 2026 चा अपडेट. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे. त्याच्या अगोदर बघा, मला वाटते तुम्ही ऑलरेडी हा त्रिशूल सिरीज मध्ये बघितला असेल. फोटो कसा आहे, थोडं ब्लर्ड आहे, पण त्याचं मिनिंग कसं आहे, एकदम ब्राईट असणार आहे. बघा काय म्हणते, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागते. लक्षात आले का? ज्यावेळी आपल्याला एवढा आता टाइम आहे, म्हणजे टाइम कुठली आहे, आता युद्धाचा काळ आहे का नाही, म्हणजे आपल्याला तयारीसाठी, म्हणजे जे शांततेचा आपल्याला टाइम आहे सध्याचे कधीपर्यंत, जे आपलं डीएमईआर असो, डीएचएस असो आणि सीएचओचा एक्झामची डेट अनाउन्समेंट होण्यासाठी अजून टाइम आहे. जे टाइम डिक्लेअर झालं की समजून घ्यायचं बाबा आपलं युद्धाचं काळ सुरू झालंय. आता काय आहे, आपलं शांततेचं काळ आहे. मग आपल्याला काय करायचं, जास्त हार्डवर्क करायचं आहे. काय करायचंय, हार्डवर्क आपल्याला जास्त करायचंय. ओके, मग आपल्याला काय होणार आहे, युद्धाचा टाइम आहे, म्हणजे काय आपल्या एक्झाम वेळी आपल्याला खूप मदत होणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे. व्हिडिओला सगळ्यांनी काय करायचं आहे, स्टार्टिंगला सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता. आणि ही व्हिडिओ कोणाला पाठवायचे, जे विद्यार्थी बीएससी साठी म्हणजे बीएससी नर्सिंग म्हणजे कॉलेजमध्ये शिकत आहे, म्हणजे स्टुडंट्स आहेत आणि त्याच्यासोबत जीएनएम स्टुडंट आहे, जे सेकंड इयर थर्ड इयर मध्ये किंवा फायनल इयर मध्ये असेल त्यांना पण शेअर करायचं आहे. आणि अजून कोणाला, जे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत आहे, जे नर्सिंग ॲस्पिरंट्स, त्यांना ही आपली व्हिडिओ काय करायचे, शेअर करायचं आहे. आणि त्याच्यासोबत काय करायचं आहे, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे आजची ही एपिसोडची. चला बघा, अजून काय, आपण युट्यूब, व्हॉट्सअप ही टेलिग्राम सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. चला, सगळ्यांना माहिती अनुसार आपलं काय, जे आपलं हिवाळी अधिवेशन झालंय त्याच्यामध्ये अपडेट काय भेटले आपल्याला, आपले मिनिस्टर, कुठली डीएमईआरचे मिनिस्टरनी काय सांगितले होते त्याच्यामध्ये मी त्याचे कॉपी आणलेले, कुठे गेले. ओके, क्वेश्चन काय विचारलं होतं, सेकंड क्वेश्चन, राज्यात वैद्यकीय विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये प्रत्येकी 5 रुग्णालय 1 परिचारिक असणे अपेक्षित असतात. बघा म्हणजे काय, 5:1 असे रेशो, म्हणजे 1 नर्स 5 पेशंट असे एक काय आपल्याकडे एक रेशो. पण आता सध्याची परिस्थिती कसं आहे म्हणे, 20:10 म्हणजे काय, 20 पेशंटला 1 नर्स असं आहे म्हणे. निर्देश आले असून यामुळे म्हणजे बघा काय म्हणतात, परिचारकावर कामाचे अतिरिक्त येत आहे. व्यतिरिक्त किती, 9,088 इतकी रिक्त असलेले परिचारक पदे भरण्यावर शासनाची कोणती उपाययोजना, म्हणजे काय करते तुम्ही, म्हणजे काय कुठली नियोजन तुमचं काय करते ह्याच्यासोबत असं विचारलेलं आहे क्वेश्चन. आणि आपली कुठली हसन मुश्रीफ सरांनी काय उत्तर दिले बघा, हे खरे नाहीये. वैद्यकीय संशोधन संचालनालय वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिबंधित एकूण बघा एकूण किती 16,088 एवढी पदे मंजूर असून त्यापैकी 10,853 एवढी पदे भरण्यात आलेली आहे. आणि अजून काय म्हणते बघा, 5,185 एवढी पदे रिक्त आहेत. आपल्याला काय नोट करून घ्यायचं आहे, किती, 5,185 म्हणजे काय 5,185 एवढी जागा आपल्याला, म्हणजे काय 5K म्हणजे 5,000 पेक्षा जास्त काय वेकेन्सी अजून रिकामी आहे. म्हणजे काय म्हणते बघा यांनी मंजुरी, हो ओके, इथे बघा रिक्त आहेत, म्हणजे काय आपल्याकडे शिल्लक आहे एवढी डीएमईआर मध्ये वेकेन्सी, कुठली, आपला स्टाफ नर्सची. त्याच्यामध्ये अजून काय म्हणते बघा, भरती प्रक्रिया सन 2023 मध्ये 4,000 अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यात. ओके, 4,000 आपले 2023 मध्ये झालेले, सगळ्यांना माहिती हे आलेले आहेत. तसेच त्याच डिसेंबर बघा, म्हणजे महिन्यात डिसेंबरमध्ये 2024 मध्ये 836 म्हणजे 836 अधिपरिचारक काय त्यांचं प्रोमोशन झालेलं आहे. ते पण जागा कधी काय परत खाली राहिलेला आहे. ओके, भरती प्रक्रिया 2023 झाल्यानंतर 2024 मध्ये राज्यातील 10 अजून डीएमईआर कॉलेजेस म्हणजे काय मेडिकल कॉलेज जीएमसी झालेलं आहे. ओके, परवानगी देण्यात आलेली आहे. पदोन्नती रिक्त झालेली पदे तसेच नवनिर्मित शासकीय वैद्यकीय मतदार रुग्णालयामध्ये रिक्त पदे भरण्यावर संचार करून बघा अजून काय चाललंय, बिंदू नामावली काम सुरू आहे. काय म्हणते, बिंदू नामावलीवर काम सुरू आहे. सदर बिंदू नामावली काम पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यात कारवाई करण्यात आहे. 20 रुग्णांपैकी असल्याचे हे चुकीचं आहे. पण ह्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आपल्याकडे अजून 5,000 पेक्षा किती 5,185 एवढी जागा शिल्लक आहे स्टाफ नर्सचे आपल्या डीएमईआर मध्ये. ओके, आणि लवकरात लवकर त्याची वेकेन्सी येऊ शकते असं इथे वर्तणूक दिसते. ओके, मग आपल्याला काय करायचंय, तयारी करायची आहे. आणि त्याच्या अगोदर आपण काय बघणार आहे, थोडक्यात डीएमईआर बद्दल माहिती घेणार आहे. ऑलरेडी आपण खूप वेळा, मला वाटतं 1-2 वेळा बघितले, तरी पण परत एकदा आपण ऑफिशियली बघूया काय म्हणते बघा.
अधिपरिचारिका म्हणजे काय, आपण ह्याचे नाव काय, स्टाफ नर्स, ही डेसिग्नेशनचं नाव असणार आहे स्टाफ नर्स. आणि त्याला काय लागतं बघा, बघा काय, जनरल नर्सिंग मिडवाईफरी म्हणजे काय, GNM 3 वर्षाचा किंवा 3.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स किंवा त्याच्यासोबत काय असायला पाहिजे, और म्हटलेलं आहे म्हणजे GNM किंवा असायला पाहिजे किंवा BSc नर्सिंग असलं तरी चालते. ओके, त्याचं म्हणजे BSc म्हटल्यावर आता PBBSc पण आलं यांच्यासोबत. ओके, हे पण लक्षात घ्या. आणि काय, द डिप्लोमा अँड डिग्री कोर्स शुड बी पास्ड फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ सिच्युएशन इन महाराष्ट्र, रिकॉग्नाइज्ड बाय द महाराष्ट्र Nursing Council, Mumbai, approved by the Government of Maharashtra. Also, the above diploma degree courses from the institute any other state. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये पण शिकलं तरी चालेल आणि अदर स्टेट ऑफ म्हणजे महाराष्ट्र सोडून दुसरीकडे तुम्ही शिकलं तरी चालेल, पण ते कसं असायला पाहिजे, ऍप्लिकेशन शुड बी डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र असायला पाहिजे. ओके, लक्षात आलं का. जे कॅन्डिडेट अप्लाय करणार आहे ज्यांचं नर्सिंग कंप्लीट व्हायला पाहिजे, म्हणजे कंप्लीट असायला पाहिजे कुठली, GNM किंवा BSc नर्सिंग, PBBSc, आणि त्यांचं रजिस्ट्रेशन MNC मध्ये असायला पाहिजे. लास्ट ऑप्शन ते का, द ऍप्लिकंट मस्ट शुड बी ओके MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी असायला पाहिजे इन केस ऑफ जे रेसिडेन्सी महाराष्ट्राचा आहे आणि आउट ऑफ स्टेटमध्ये नर्सिंग संपला असेल पण काही हरकत नाही, त्यांनी पण अप्लाय करू शकते. फक्त काय, तुम्हाला रहिवासी तयार ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत MNC रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, एवढं आपण बघितलेलं आहे खूप वेळा. चला आता नेक्स्ट काय म्हणते बघा, एज लिमिट. बघा, किमान किती म्हणजे 18 तरी कंप्लीट व्हायला पाहिजे आणि जनरलसाठी किती, 38 एज एवढी आपल्याला काय एज लिमिट आहे ओपनसाठी. आणि अजून कॅटेगरीसाठी 43 इकडे 38, 43, 45 पर्यंत अवेलेबल आहे. आम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 38 ही जनरलसाठी लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच्या पुढचे OBC वाल्यांना 3 वर्ष, SC ST वाल्यांना 5 वर्ष असे जास्त भेटत जाते. ओके, एवढं आपण बघतोय. आता नेक्स्ट काय, DMR 2026 बघा, ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकते बरं का, चेंजेस होऊ शकते. कसं आहे, आपलं CHO एक्झाम मध्ये पण कसं होतं, अगोदर 50 MCQ होता, आता किती आले, 100 MCQ आले. म्हणजे काय, CHO मध्ये पण बदल चाललेले आहे, ह्याच्यामध्ये पण बदल होऊ शकतं. याची आपल्याला म्हणजे काय, ही ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतरच कळणार आहे. बघा, DMR 2026 मध्ये असं असू शकतं, ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकते. हे अकॉर्डिंग टू कसं आहे, 2023 मधलं जे एक्झाम चालते त्याचं अकॉर्डिंग टू मी सांगतो. हे 2023 मध्ये जे एक्झाम झाले त्याचे सब्जेक्ट असंच होते. म्हणजे कसे, मराठीचे 15 क्वेश्चन, इंग्लिशचे 15 क्वेश्चन आणि GK रिजनिंग ॲप्टिट्यूड टेस्टची 30. म्हणजे टोटल किती झाले ह्याच्याच 30, इकडे 15, 30, 30, 60 म्हणजे काय, इथे 60 MCQ इथलं झालं. आणि आपलं नर्सिंगचे 40 क्वेश्चन, टोटल किती, 100 MCQ झाले. आणि मार्क्स किती होते, एकाला 2 मार्क असे 200 मार्क होते. बघा, मी काय म्हणतो, आपलं नर्सिंगचं ह्याच्यामध्ये कसा रेशो आहे, नर्सिंगचा 60:40 म्हणजे आपलं नर्सिंगचा फक्त 40 क्वेश्चन आहेत. पण ह्याच्यामध्ये बदल होऊ शकते, कारण खूप जणांनी काय केलेलं आहे, अर्ज दिलेला आहे बाबा हे चुकीचं. म्हणजे काय, आपलं नर्सिंग काम आहे तिथं, आपल्याला काय जास्त बाकीचं बाहेरचं विचारतंय, म्हणून काय खूप जणांनी हे केलेलं आहे. याचा ह्यावेळी बदल होऊ शकते. आणि आपलं जे एक्झाम कंडक्ट करणार होते TCS, त्यांचा पण कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे. ओके, कधी, 31 डिसेंबर 2025ला. आता 2026 पासून सगळे एक्झाम ग्रुप A, B, C सगळे कोणी कंडक्ट करणार आहे, आपले एक्झाम पण MPSC थ्रूने कंडक्ट होणार आहे. हे पण लक्षात असायला पाहिजे आपलं. ओके, सब्जेक्ट कुठले, मराठी, इंग्लिश हे बघितलं आपण. आपलं नर्सिंगचे 40 मार्क होते अकॉर्डिंग टू 2023, ह्याच्यामध्ये बदल होऊ शकते. ओके, चला एवढं आपण बघितलंय. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, आपल्याला एक्झाम सिलेबस. ओके, सिलेबस बघा काय काय, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काय काय होतं, ग्रामर, व्होकॅब्युलरी, ते ब्लँक जे खाली जागा आहे ते भरायचं, आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर हे झालं. आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये कुठली, मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे झाले. त्याच्यानंतर भाषा सौंदर्य, त्याच्यामध्ये कुठली, उपमा, अलंकार, म्हणी हे सगळं त्याच्यामधले. आणि प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, त्याच्यासोबत कुठली, योग्य जोडा लावा. हे झालं मराठीबद्दल. अजून कुठली, हे बघा, हे कितीचं, याच्यामध्ये किती, 15 MCQ होतं ना, याच्यामध्ये किती MCQ, हां राईट, याच्यामध्ये 15 MCQ, याच्यामध्ये 15 MCQ. ओके, याच्यामध्ये किती, हे टोटल 30. कुठली GK मध्ये करंट अफेअर्स आलं, इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन आलं, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर आणि RTI आला, आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आलं. आणि त्याच्यानंतर लॉजिकल एबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमेटिक नॉलेज आणि मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स हे सगळं मिळून किती, इकडे 30 झाले. आणि 15, 30 इथे 30 म्हणजे किती, टोटल 60 मार्क, 60 MCQ × 2 म्हणजे किती, 120 मार्क इथेच झाले DMR साठी. किती, 120. आणि आपलं नर्सिंगला किती आहे, फक्त 40 MCQ म्हणजे किती, 80 मार्क. बघा, ह्याच्यामध्ये पण कुठली आपलं कुठली आहे, अनाटॉमी अँड फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, म्हणजे फंडामेंटल ऑफ नर्सिंग, फर्स्ट एड, त्याच्यानंतर पर्सनल हायजीन, MSN फर्स्ट, कम्युनिकेबल डिसीजेस, ENT आणि ऑन्कोलॉजी किंवा स्किन आणि मेंटल हेल्थ, सायकॅट्रिक नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. त्याच्यानंतर कम्प्युटर एज्युकेशन, OBG आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, CHN सेकंड आणि पीडियाट्रिक नर्सिंग. एवढी आपलं सब्जेक्ट आहे. इथे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड आहे.
इथे कुठले मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट. ओके सेकंड नाही असं आहे का, इथं काहीतरी मिस्टेक झाला असं वाटतंय. MSN हे सगळी आपल्याकडे काय आपलं जे सिलेबस आहे सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे DMER मध्ये. ओके एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, जे आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स. आपलं एक्झाम कधी पण येऊ द्या, आपल्याला एवढी डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. बघा कुठली कुठली बघतो आपण बघूया पहिल्यापासून. पहिली कुठले डोमेसाइल सर्टिफिकेट. तुम्हाला एकदम कंपल्सरी स्टार्टिंगला लागणारी कुठली डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे काय, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का हे प्रूफ मागते त्यांनी. ओके त्याच्यासाठी कुठली डोमेसाइल सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसाठी स्कूल बर्थ सर्टिफिकेट लागते आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कशासाठी, डेट ऑफ बर्थसाठी. बरं का, हे डेट ऑफ बर्थसाठी प्रूफसाठी. बर्थ सर्टिफिकेट असलं तरी चालेल, ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालतंय. ओके हे झालं. त्याच्यानंतर 10वीचं आणि 12वीचं मार्क्सकार्ड आणि सर्टिफिकेट दोन्ही. आणि त्याच्यानंतर आपले नर्सिंगचे GNM असेल तर GNM, BSc नर्सिंग किंवा PBBScचं आपल्याला काय लागतंय, ऑल सर्टिफिकेट म्हणजे काय आपलं सर्व आपलं मार्क्सकार्ड इथे लागणार आहे नर्सिंगचं. आणि सगळं नर्सिंगचं म्हणजे तुमचं सेम वाईज असेल तर सेम वाईज, इयर वाईज असेल तर इयर वाईज, म्हणजे काय जेवढं तुमच्याकडे मार्क्सकार्ड आहे जेवढं सगळं लागते. आणि त्याच्यानंतर काय फायनल पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय डिग्री सर्टिफिकेट पण म्हणताय त्यांनी, हे झालं डिग्री सर्टिफिकेट झालं. त्याच्यानंतर कुठले महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNC रजिस्ट्रेशन. बघा MNC रजिस्ट्रेशन ही कंपल्सरी आहे, एकदम कंपल्सरी. काय डोमेसाइल ऑफ म्हणजे काय डोमेसाइल पाहिजे म्हणजे रहिवासी दाखला पाहिजे तुमच्याकडे. आणि अजून काय म्हटलंय MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी पाहिजे विथ रिन्युअल. बरं का, असं नाही की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे आणि रिन्युअलच नाही केलो मी, असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर अटेम्प्ट सर्टिफिकेट लास्ट वेळी मागितले 2023 मध्ये मागितलेलं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागते. मॅरेज सर्टिफिकेटमध्ये नाम वगैरे म्हणजे नेम वगैरे चेंज झालं तर त्याचं पण गॅजेट वगैरे लागतं तुमच्याकडे. आणि जे कॅटेगरीसाठी अप्लाय करणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागते. कास्ट व्हॅलिडिटी नसलं तरी चालते. आणि तुम्हाला किती 6 महिन्याचा टाइम भेटणार आहे. इथे 6 महिन्याचा टाइम भेटते कशासाठी, कास्ट व्हॅलिडिटीसाठी. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअरला हे लक्षात घ्या NCL नॉन क्रिमिनल 2023 मध्ये खूप जणांचा प्रॉब्लेम आला बरं का सगळ्यांचा. ओके बघा काय काय होतं त्याचं मध्ये मेन्शन केलं होतं की बाबा लास्ट डेट ऑफ अप्लिकेशनचा अगोदर तुम्हाला सबमिट करायचं होतं. पण खूप जणांनी इन्क्लुडिंग मी पण काय केलं, आपण सगळे लास्ट डेट नंतर आपण सबमिट केलं. म्हणजे काय नंतर ते सगळे केस हे तयार झालं, मग सगळ्यांना नंतर परमिशन दिलेलं आहे. पण तुम्हाला असं ह्याच्यामध्ये नाही पडायचं, तुम्हाला काय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लवकरच काढून ठेवायचं आहे. ओके त्याच्यानंतर काय पॅरलल रिझर्वेशन, त्यांचं प्रोजेक्ट अफेक्टेड असो, PWD असो आणि हे कुठले अर्थक्वेक असो, हे सगळं तुमच्याकडे तुम्ही पॅरलल रिझर्वेशन अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे हे ची व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय म्हणते बघा सर्टिफिकेट ऑफ द फॉर्मर हू कमिटेड द सोसायटी, ह्यांच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. आणि इन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्ट. बघा तुम्ही इन केस ऑफ कुठले DHS मध्ये वगैरे काम करत असेल त्यावेळी ऍप्लिकेशन वगैरे द्यायचं असेल तर तुम्हाला NOC लागते. हे झालं. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर वगैरे त्यांचं पण जे डॉक्युमेंट्स वगैरे असेल तर अप्लाय करायचं असेल तर ते पण तुम्हाला व्हॅलिड डॉक्युमेंट्स पाहिजे. ह्याच्यामध्ये जे मेन इम्पॉर्टंट काय काय लक्षात ठेवायचं आहे, 10वीचं मार्क्सकार्ड, त्याच्यानंतर आपले नर्सिंगचे सगळी मार्क्सकार्ड आणि डिग्री सर्टिफिकेट आणि MNC रजिस्ट्रेशन. आणि कास्टवाल्यांचं असेल तर बघा नॉन क्रिमिनल कोणाकोणाला लागते, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SPC हे सगळ्यासाठी लागते बरं का. लक्षात ठेवायचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ओके एवढे डॉक्युमेंट्स लागते. परत एकदा नजर मारून घ्या, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. ओके आता चला नेक्स्ट काय म्हणते, सगळ्यांचं फेवरेट काय बघा DMR 2026 मधलं तुम्ही लागलं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे. ओके IMPS सॅलरी स्लिप आहे हे बघा. ह्याच्यामध्ये कुठले असं तुमचं स्लिपवरती तुमचं नाव असणार, तुमचं म्हणजे तुम्ही जिथे जॉईन होणार आहे तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल तुमचं इथे नाव असणार आहे आणि इथे तुमचं नाव असणार आहे. हो बरोबर काय, इथं तुमचं नाव असणार आहे ज्यावेळी तुम्ही जॉईनिंग होणार. बघा डेसिग्नेशन काय असणार आहे आपलं स्टाफ नर्स. आणि हे 7th पे सांगतो बरं का, 8th पे अजून आलं नाही, अजून आपल्याला यायला अजून 2-3 वर्ष लागते. चला हे काय 7th पे कमिशन बद्दल सांगतो मी. सॅलरी मंथ ओके हे जानेवारी आहे. आता समजा तुम्ही ह्या महिन्यात जॉईन झाले इन केस ऑफ म्हणजे जानेवारीमध्ये किती भेटू शकते असा अंदाज आहे बरं का. आता लगेच 4-5 दिवसात नाही होणार पण अंदाज आपण पकडू शकता. एवढी तरी एव्हरेज आपल्याला पेमेंट असणार आहे जानेवारी 2026 मधले मी पकडतो. आणि आपलं बेसिक किती आहे, आपलं S13 लेवल आहे. ओके तुम्हाला दिसत नसेल ना, एकच मिनिट. चला किती लेवल आहे आपला S13 म्हणजे 35,400 एवढी बेसिक असणार आहे. तिथनं कुठंपर्यंत 1,00,000 हे किती आहे 12,400 पर्यंत आपलं ही S13 प्रमोशन झाल्यावर परत हे इन्क्रीमेंट वाढत जातील. ओके चला बेसिक पे किती आहे स्टार्टिंगला आपल्याला असणार आहे 35,400. स्टार्टिंगला किती 35,400. बघा याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे. बेसिक आपल्याला भेटणार आहे 35,400. त्याच्यानंतर हे काय HR भेटणार आहे किती 6,726 रुपये. त्याच्यानंतर DA भेटणार आहे. DA प्रेझेंटली किती चाललंय 58% चालले. त्याचा आन्सर किती 20,532 एवढा होते. आणि हे LF भेटते आणि CLA 120 आणि हे वेअरिंग म्हणजे कपडे धुवा हे झालं. ट्रॅव्हलिंग अलाउन्स
हे किती 1350 हे 180 120 एवढं झालं. त्याच्यानंतर ग्रॉस चार्जेस किती 7434 म्हणजे टोटल किती झाले 72,722. ओके सॉरी 72,722 एवढी काय झालं हे टोटल एमआर म्हणजे काय ग्रॉस सॅलरी झालं तुमचं. आणि त्याच्यामध्ये परत कट होणार आहे बरं का. काय काय होणार आहे प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये आणि जीएसटी 360 आणि डीसीपीएस तुमचे एनपीएस साठी वगैरे सगळे किती 13,000 पर्यंत एव्हरेज पकडा. हे एक्युरेट नाही बरं का, हे एव्हरेज आहे, एक्युरेट नाही एव्हरेज आहे. एवढापर्यंत तुमचं इथे पैसे कट होणार आहे. आणि फायनली तुम्हाला किती भेटणार आहे. मी आपलं कुठली वाय सिटी मधलं बोलतोय बरं का, XY म्हणजे कुठली नागपूर मुंबई पुणे सोडून जे मिडल कॅटेगरीमध्ये येते त्याचं सॅलरी आहे बरं का. हे एक्झाम्पल कुठली म्हणू शकता तुम्ही आपली सोलापूर पकडा, सातारा पकडा, सांगली पकडा, हे सगळे कशामध्ये येते हे आपलं म्हणजे काय एक्स कॅटेगरीमध्ये येणारी जे सिटीजमध्ये किती तुम्हाला इन हँड स्टार्टिंगलाच किती 56,083 रुपये पडू शकते. ओके किती मिस्टेक झालं का इथे एकच मिनिट, इथे मिस्टेक झाले 5,000 एवढीच आहे का 56,000 प्लस भेटते बरं का तुम्हाला. एकच मिनिट इथे आपलं काय झालेलं टायपिंग एरर झालेलं आहे. इथे 56,000 प्लस आपल्याला किती सॅलरी इथे स्टार्टिंगला भेटणार आहे. ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे झालं आपलं डीएमआर सॅलरी बद्दल. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय ओके आता सुट्टीबद्दल बघूया. आपल्याला सुट्टी किती भेटते डीएमआर मध्ये आपल्याला सुट्टी किती भेटणार आहे बघा. पहिली काय वीक ऑफ. वीक ऑफ कधी भेटते एका आठवड्यानंतर. म्हणजे काय तुम्ही ज्यावेळी आठवड्यात 3 दिवस काम करणार त्याच्यानंतर तुम्हाला एक वीक ऑफ भेटते. म्हणजे किती एक वीक ऑफ म्हणजे एका महिन्यात किती असणार आहे आठवडे किती असतो एका महिन्यात 4 म्हणजे किती 4 वीक ऑफ झालं तुमचं एका महिन्यात. हे झालं 4. आणि तुम्हाला प्रत्येक अकॉर्डिंग टू हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनुसार एव्हरेज एवढी तर असं आहे की बाबा तुम्हाला आठवड्यात एक तरी नाईट कंपल्सरी करता म्हणजे एक तर नाईट भेटणारच आहे. एक नाईट केलं तर दुसरी तरी काय असणार आहे तुम्हाला नाईट ऑफ असणार आहे. ओके इथं अशा पद्धतीने लिहितो. एकच मिनिट कन्फ्युज नाही व्हायचं आपण. बघा तर वीक ऑफ किती असणार आहे महिन्याला 4 वीक ऑफ असणार आहे. आणि नाईट पण किती आठवड्यात एक पकडलं तर 4 नाईट ऑफ झालं. ओके हे आठवडा म्हणजे हे काय आपण एक मंथचं बघतोय. आणि सेकंड सॅटर्डे किती असणार आहे एकच असणार आहे. हे मंथलीचं काढतो बरं का मी, हे मंथलीचं काढतो मी. आणि 4 सॅटर्डे पण एक असणार आहे. हे सगळं झालं. आणि हेच आपण ओके एकच मिनिट मी कन्फ्युजन होतोय का इथे बरोबर आहे. हे काय 4 4 8 8 8 9 म्हणजे काय एक महिन्याला इथे तुमचं कॉमन सुट्टे झालं हे सोडून बरं का. हे खालचं सोडून इथलं आपण नंतर बघूया. वीक ऑफ किती आठवड्याला एक म्हणजे 4 आठवड्याला 4 म्हणजे 4 वीक ऑफ झाला. आणि त्याच्यासोबत 4 नाईट ऑफ आणि एक सेकंड सॅटर्डे आणि 4 सॅटर्डे म्हणजे हे नॉर्मल म्हणजे एवढी तरी सुट्टी तुम्हाला फिक्स आहे. किती 10 किती एक महिन्याला 10 सुट्टी तुम्हाला भेटले. त्याच्यानंतर पब्लिक हॉलिडे किती यावर्षी किती 24 का 25 आहे. 24 प्लस आणि 15 तारखेचं एक पकडलं तर किती 25 सुट्ट्या झाल्या. किती 25 सुट्ट्या. आता पीए झाले. लोकल किती भेटते तुम्हाला 3 ते 5 मिनिमम 3 तर भेटणारच आहे आणि 5 पर्यंत पण भेटते. हे झालं. कॅज्युअल लीव किती असणार आहे हे असणार आहे 8 आणि अर्निंग लीव EL किती असणार आहे 30 आणि मेडिकल लीव किती असणार आहे ही असणार आहे 15. म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता बाबा किती. आता हे झालं 25 प्लस हे काय 28 हे झालं 28 आणि हे 30 आणि हे 45 आणि हे 8 हे 8 8 हे किती 16 म्हणजे किती होते 16 21 2 2 2 4 4 8 हे झालं 81 नंतर हे आपण एक महिन्याचं पकडलं होतं. आणि हे 12ला केलं तर किती होते 120 नंतर परत इथे आपण किती इकडे 1 8 2 म्हणजे किती 201 अंदाज एव्हरेज किती पकडू आपण 200 दिवस आपल्याला मजा करायचं आहे. आणि 365 दिवस असते म्हणजे काय 165 दिवस तुम्हाला ड्युट्या करायचा डीएमआर मध्ये. लक्षात आले का काय वीक ऑफ 1 आणि नाईट ऑफ आठवड्याला 1 सेकंड सॅटर्डे मंथली 1 4 सॅटर्डे मंथली 1 पब्लिक हॉलिडे टोटल 25 म्हणजे एव्हरेज 20 प्लस 20 एव्हरेज पकडू शकता तुम्ही. थोडे दिवस म्हणजे थोडी इकडे तिकडे होऊ शकतात. लोकल हॉलिडेचे हे पण इकडे तिकडे होऊ शकतात. कॅज्युअली तुम्हाला 8 भेटणार आहे हे 30 भेटणार आहे मेडिकल लीव 15 भेटणार आहे. हे सगळं म्हणून किती 200 पर्यंत तुम्हाला सुट्टी भेटणार आहे. ओके एवढं कळालं डीएमआर बद्दल. ओके आता नेक्स्ट काय त्याचा नंतर आपल्याला एकदम इम्पॉर्टंट हा व्हिडिओचा मेन रिझन आपल्याला बघायचं आहे. मेन काय असणार आहे आपलं स्ट्रॅटजी कशाची 2026 बद्दल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायला पाहिजे. सेम जसंच मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला मी काल ऑलरेडी काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा
जे विद्यार्थ्यांचा ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे काय नर्सिंग कंप्लीट झालेलं आहे, नर्सिंग ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे, त्यांना काय करायचं आहे, स्टार्टिंगला होल सिलेबस आपला कंप्लीट करायचं आहे, होल नर्सिंग सिलेबस, होल नर्सिंग सिलेबस आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे, सिलेबस कंप्लीट करायचे, थेरी बरं का, हे आपल्याला थेरी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कसं पद्धतीने करू शकता, बाय सेल्फ स्टडी तुम्ही करू शकता, सेल्फ स्टडी करू शकता, किंवा कुठली पण तुम्ही कोचिंग क्लासमध्ये एक घेऊ शकता. शक्यतो तुम्ही काय करा, ऑफलाईनच ट्राय करत जा बरं का, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कंप्लीट सिलेबस थेरी करायचं असेल तर. ओके, हे झालं तुम्हाला पहिलं काम करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत काय बनवायचं तुम्हाला, एकदम इम्पॉर्टंट, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा, मी प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणत असतो बाबा म्हणजे काय सेल्फ हँड रिटन नोट्स बनवत जावा, ही खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्यासाठी. सेल्फ हँड रिटन नोट्स बनवायचे. बघा तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ म्हणजे काय बघत असेल तर त्याच्यामध्ये माझा बघा, कुठलं पण बघा, तुम्हाला काय करायचं, सेल्फ हँड रिटन नोट्स 100% बनवायचं आहे. असं नाही बाबा मी पिक्चर सारखं बघतोय, ओके, तसं करायचं नाही. सेल्फ हँड रिटन नोट्स तुम्हाला बनवायचं आहे, सेल्फ हँड रिटन नोट्स तुम्हाला बघितलंय. त्याच्यासोबत अजून काय करायचं आहे, मिनिमम डेली किती, डेली मिनिमम 100 MCQ तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचा आहे, MCQ टेस्ट द्यायचा आहे. कशा पद्धतीने ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो बरं का, डेली तुम्हाला एवढं द्यायचं आहे. आणि कसं असणार आहे की 1/3 निगेटिव्ह, असं निगेटिव्ह पद्धतीने तुम्हाला ही पेपर द्यायचं आहे. आणि जे चुकते त्याचं काय करायचं, तुम्हाला काय करायचं आहे, मिस्टेक हुडकायचं आहे आणि मिस्टेक फाइंड आउट करायचं आहे, आणि तुम्हाला एक नोटबुक करायचं आहे, तिथं लिहून ठेवायचं आहे, बाबा मी हे MCQ चुकलो होतो. ओके, मी काय सांगितलं होतं, सॉरी एकच मिनटं, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके ओके, एकच मिनटं, चला काय सांगितलं होतं मी, अशा पद्धतीने आपल्याला. ओके, मी जे एक लास्ट PDF दिलतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला बनवून दिलतो बरं का, OMR शीट सारखं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कुठली पण तुमच्याकडे भरपूर कुठली MCQ बुक्स आहेत. ओके, MCQ बुक्स भरपूर आहेत, त्याच्यामधले कुठली पण एक बुक घ्यायचं, त्याच्यामधले 100 MCQ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, आणि त्याच्यासोबत टाइम फिक्स करायचा आहे. तुम्हाला टाइम अनुसारच मग काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने करायचं तुम्हाला, एक्झाम्पल सांगितलं बरं का मी. ओके, हे चुकलं, चला अशा पद्धतीने 1 2 3 4 5 असे लाईन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे काय करायचं, 11 21 31, म्हणजे एचं बी, दुसरा C, त्याच्यानंतर 21वा C, 12वा D, असं तुम्हाला काय करायचं आहे MCQ मध्ये, म्हणजे काय मॉक टेस्ट द्यायचं आहे तुम्हाला, स्वतः मॉक टेस्ट द्यायचं आहे. आणि तुम्हाला परत काय करायचं, इव्हॅल्युएट करायचं आहे, हा बाबा आज 100 पैकी मला किती भेटले. ओके, किती भेटले 100 पैकी, आता समजा तुम्हाला आज भेटले 100 पैकी 60, मग उद्या तुम्हाला 61 पडायला पाहिजे, किंवा 60च पडलं तरी काय हरकत नाही, पण काय 59 नाही पडायला पाहिजे. म्हणजे काय आपलं प्रोग्रेस डेली, म्हणजे काय चांगलं, म्हणजे काय आपलं ग्रोथ असायला पाहिजे, असं म्हणायचं मला. ओके, चला अशा पद्धतीने आपल्याला जे स्टडी करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्या अगोदर काय बघू आपण, जे स्टुडंट अजून त्यांचं नर्सिंग कंप्लीट नाही झालेलं आहे, नर्सिंग कंप्लीट नाही झाले म्हणजे, किंवा त्यांनी GNM स्टुडंट आहेत किंवा BSc स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी काय करायचं आहे बघा, ज्यावेळी तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर असो फायनल इयर असो, मग तुम्हाला मेन फोकस कशावरती करायचं आहे, स्टडी. तुम्हाला जे स्टडी करायचे आहे, काय तुमच्याकडे ऑलरेडी सिलेबस आहेत तेच येणार आहे आपल्या एक्झाममध्ये. पण कसं येणार आहे, असं नाही की आपलं जे एक्झाममध्ये आपण कसं एकदम थेरीमध्ये लिहून येतात तसं येणार नाही, फक्त MCQ मध्ये येणार आहे. फक्त आपल्याला काय कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. तुम्हाला जे स्टडी करायचं आहे, काय स्टडी विथ युअर, तुमच्या सिलेबस सोबत तुम्हाला काय करायचंय, स्टडी करायचं आहे. तुम्हाला पण काय करायचंय, मॉक टेस्ट द्यायचं डेली. मॉक टेस्ट तुम्ही कुठला पण बुक घेऊ शकता, मॉक टेस्ट डेली, मिनिमम किती 100 MCQ, 100 MCQ बरं का, हे मिनिमम म्हणतो मी. तुम्ही 200 पण करू शकता, 250 पण करू शकता. आणि जे स्टुडंट आहेत, एकच मिनिट, काय प्रॉब्लेम झाला का, ओके चला. आणि जे स्टुडंट आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपलं जसं DMERचं रेशो आहे कसं नर्सिंगचं नॉन नर्सिंगचं, तसा पद्धतीने तुम्हाला फोकस करायचं आहे. किती 60% तुम्हाला फोकस करायचे तुमचं एक्झामिनेशनवरती. म्हणजे तुम्हाला पहिला काय व्हायचं आहे, पास व्हायचं आहे बाबा नर्सिंग. असं नाही की मी फक्त कॉम्पिटेटिव्ह तयार आहे, असं पण नाही. आपल्याला तर सेमच करायचं आहे, तरी पण तुम्हाला काय पास व्हायचं आहे. आणि 40% ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत आहे, म्हणजे काय तुम्ही स्टुडंट आहे, ज्यावेळी तुम्हाला 60% तुमचं जे आपलं नर्सिंग एक्झाम थेरी एक्झामकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, आणि 40% तुम्हाला आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे लक्ष द्यायचं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनकडे. म्हणजे काय तुम्हाला थेरीबद्दल थोडक्यात
थेरी तर तुम्ही ऑलरेडी तुमचं चालूच आहे. ओके, त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचे, MCQ टेस्ट द्यायचे, म्हणजे कुठली ही मिनिमम 100 MCQ टेस्ट द्यायचे आणि तुम्ही डेली क्लासेस बघू शकता, युट्यूबवरती आपलं चालूच आहे. त्याच्यासोबत तुम्हाला गायडन्स भेटते बाबा, हा कशा पद्धतीचे क्वेश्चन येते, तुम्ही एकदम तुमचं काय नर्सिंग होईपर्यंत तुम्ही एकदम कळतंय बाबा, हा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, स्ट्रॅटर्जी कळते, कशा पद्धतीने क्वेश्चन वाचायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं हे तुम्हाला सगळं कळणार आहे. ओके, एवढं झाल्यानंतर काय करणार आहे, एवढं झाल्यानंतर आपल्याला शेवटला एकच करायचं आहे, काय एकदम जे परत आपल्याला जे थेरी रीड केलं आपण त्याच्यानंतर रिव्हिजन करायचं आणि मॉक टेस्ट द्यायचं. हे तिन्ही काम आपल्याला परत परत म्हणजे काय करत राहायचं, कधीपर्यंत, आपल्याला सक्सेस भेटेपर्यंत. ओके, आपल्याला आपली ऑर्डर भेटेपर्यंत. कुठली ऑर्डर, DMR पाहिजे असेल तर DMR, DHS पाहिजे असेल तर DHS, आणि हे दोन्ही पण नको, मग कुठली पाहिजे तुम्हाला, नॉर्सेट पाहिजे असेल तर पण हे फॉलो केलं तर तुम्हाला 100% सक्सेस भेटणार आहे. ओके, एवढं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पण बघितलं, आजच्या क्लासमध्ये पण तेच बघितलं आपण. ओके, चला हे सगळे तुम्हाला फॉलो करायचे आहे आणि काही अडचणी म्हणजे काय काही क्वेरी असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला विचारू शकता. बघा ऑलरेडी आपले चॅनलवरती काय काय DMR 2023 मध्ये झालेले एक्झामिनेशन. ओके, ऑलरेडी PYQ म्हणजे काय स्टाफ नर्स पेपर अनालिसिस ऑलरेडी कसे मी अनालिसिस केलेले कम्प्लीट मराठीमध्ये, ते पण असे कुठले आपलं प्रत्येक शिफ्टमधलं बरं का, आपलं किती 6 शिफ्टमध्ये काय एक्झाम झाले, 2 दिवस 6 शिफ्ट म्हणजे 3 शिफ्ट असे प्रत्येक शिफ्टमधलं जे आपलं नर्सिंग क्वेश्चन मी इथं डिस्कशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर DHS मधलं पण सर्व शिफ्टमधलं सर्व MCQ इथे, फक्त नर्सिंगचं बोलतो बरं का मी, नर्सिंगचं सर्व MCQ इथे अनालिसिस आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठली CHO मधलं पण 2023 मधलं सर्व MCQ इथं अनालिसिस आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठली टार्गेट CHO सिरीज, मला वाटते आज 56 एपिसोड चालू आहे आपलं, ही अजून कंटिन्यू सुरूच राहणार आहे. आणि त्याच्यासोबत त्रिशूला आणि ब्रह्मास्त्र पण चालू आहे. तुम्ही हे बघून तुमचे स्ट्रॅटर्जी अजून स्ट्रॉंग करू शकता. ओके, एवढं बघितलं तुम्ही. त्याच्यानंतर अजून एकदा सांगतो, DMRचं वेकेन्सी कधी पण येऊ शकते, आपलं जसं CHO चालतं अचानक. ओके, DMRचं पण येऊ शकते आणि DHS आणि DMRचं दोन्ही पण येऊ शकते. मॅक्झिमम तर म्हणजे काय आपलं DMRचं खूप होप आहे. ओके, मग तुम्हाला स्टडी सुरूच ठेवायचं आहे, असं नाही की एक्झाम आल्यानंतर मी अभ्यास सुरू करणार. ओके, त्याच्यासोबत कोणाला EMचं पण तयारी करायचं असेल तर नॉर्सेट पण बरं का, अजून एक व्हिडिओ बनवतो मी नॉर्सेट कशा पद्धतीने तयार करायचं. आणि अजून एक जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ओके इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, मला वाटते ऑलरेडी टेलिग्राममध्ये जे PDF मी सेंड केलेलं आहे, परत एकदा आज मी काय करतो, हे कॉमेंटमध्ये एक पिन करून ठेवतो आणि आपल्या ग्रुपमध्ये पण पाठवतो. ते तुम्हाला काय जसं पद्धतीने जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जे पॉईंट मी केलेले सिलेबस वगैरे. ओके, आम्ही ऑलरेडी सांगितल्यानुसार आपलं कुठं गेलं. ओके, जे तुम्हाला मेन टार्गेट करणारे सब्जेक्ट कुठली या पॉईंट एक लक्षात ठेवा, CHN, OBG, पीडियाट्रिक आणि सायकॅट्रिक, ही तिन्ही एकदम खूप महत्त्व द्यायचं आहे तुम्हाला बरं का. त्याच्यासोबत अजून कुठली MSN, ही एकदम इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. तुम्हाला किती 60 to 70% म्हटलं तरी काही हरकत नाही. तर हे 5 सब्जेक्टमधनं तुम्हाला क्वेश्चन भेटते बरं का. म्हणून काय हे सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे. ओके, जे PDF आहे मी काय करतो तुम्हाला पाठवून देतो. मग तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करायचा आणि शेअर करायचे कोणाला, जे तुमच्या मित्रमैत्रिणी नर्सिंगमध्ये शिकत आहे किंवा ज्युनियर्स आहे, सिनियर्स आहे, त्यांना तुम्ही ओळखीचं कोणी असेल तर त्यांना आपली चॅनल पण आणि हे व्हिडिओचं पण रेफर करा, म्हणजे काय शेअर करा त्यांच्याकडे. आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला मग आपण परत भेटूया, नेक्स्ट अपडेट घेऊ.